आपण करूया सहर्ष स्वागत आणि टीम बीबीपाडा संघाकरिता त्यांनी देखील शुभेच्छा पोहोचवल्यात. धन्यवाद. संतोष कोम आणि त्यानंतर विकास अशी सलामीची जोडी टीम एसबी स्पोर्ट्स कामन बीबीपाडा या संघाकडनं. तर पहिलं षटक हाताळण्याकरिता अर्जुन या गोलंदाजाला आपण पाहताय. गोलंदाजी मार्कवर आणलं गेलंय. दोन्ही संघ इथून तुल्यबलाचा आहेत आणि त्या पद्धतीचा खेळ इथून खेळताना पाहायला मिळतील. थँक्यू सो मच. दीपक वैते यांचा आवाज आपण ऐकलात. त्या अगोदर सत्यवान साबणे यांचा आवाज आपण ऐकलात. या स्पर्धेच्या माध्यमानं आज ही दुसरी रजनी आणि दर्जेदार क्रिकेट जे पुन्हा एकदा इथून या मॅच मध्ये देखील पाहायला मिळणार आहे. या टायमर जे सेट असेल सामन्याला होईल सुरुवात. पहिलं षटक अर्जुन या गोलंदाजाला आपण पाहताय. तर स्ट्राईक एंडला इथून संतोष. पहिला चेंडू वेगवान आणि तेज तर्रार जो इथून पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आज स्कोरलेगच्या दिशेने आणि फक्त आणि फक्त एक सिंगल धाव हे स्कोर कार्डवर मिळणार आहे. या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्येला सुरुवात झाली एक या अंकाने. ताकद आहे अर्जुनकडे आणि तितकाच अनुभव दांडगा आहे. चिमीपाडा संघाकडनं कित्येक वेळेस त्याने देखील एक हर हुन्नरी खेळ केलाय आणि त्याच अर्जुनला आपण पाहताय गोलंदाजी मार्कवर. सचिन अंधेर आहेत मिड ऑफ क्षेत्रामध्ये स्थित. सूरज अंधेरला देखील आपण पाहताय एस्टॅनच्या मागे. मोठा प्रहार जरूर करायचा होता. हा फटका उभा झालाय आणि झेल खाली इथून सूरज अंधेर तो चुकी करणार नाहीये. विकेटचं झालेलं पतन. इथे फलंदाजाला बाद व्हावं लागेल. हा धक्का क्रमांक पहिला टीम कामन बीबीपाडा या संघाला. फलंदाज बाद गॉन. धावफलक जे अधोरेखित आहे आणि पहिला धक्का जो बसला गेलाय. चला टीम लाखिवली जांभूलपाडा संघ जर उपस्थित झाला असाल तर आपण संपर्क साधायचा आहे. एक या अंकांवर धावगतीचे अधोरेखित 1 रन्स ऑन अ कार्ड. 2 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. ऑन साइडला खेळला जातोय. क्षेत्ररक्षक स्थित आहेत त्या दिशेने. ऋतिक केला पण पाहताय आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर मिळणार आहे. या सिंगलच्या मदतीने या सिंगलच्या साह्याने धावगतीची जाऊन पोहोचेल 2 रन्स ऑन अ कार्ड. 3 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. नव्यानं बॅटर मैदानाच्या दिशेने मनीषला पण पाहताय. खेचून मारण्याची मानसिकता. तडम्यांच्या दिशेने चेंडूला फील्ड केलं जाईल. कॉन्सन्ट्रेट आहे आणि तेच कॉन्सन्ट्रेट महत्वाचं आहे. चांगली गोलंदाजी अर्जुनने इथून विशेष करून हाताळले. ॲक्युरसी आहे. लेंथ आणि लाईन प्रॉपरली. त्यानंतर थोडंसं स्लिंगी ऍक्शन जे विशेष करून अँगल क्रिएट करत असताना राऊंड द विकेटने इथून पाहायला मिळतोय. बाटची एज अँड टेकन. योग्य त्या पद्धतीचा झेल पुन्हा एकदा यस्टॅनच्या मागे झालाय कन्वर्ट. गुड कॅच बाय सूरज अंधेर. विकेट मिळेल अर्जुनला. विकेट मिळाले दुसरी. चांगली गोलंदाजी बाद. गेल्यात 5 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झाला आणि चांगली गोलंदाजी अर्जुनकडनं जिथून पाहायला मिळतंय. शेवटचा अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल. नवीन बॅटर अक्षय या फलंदाजाला आपण पाहताय. बाटचे छान टेकन. जणू काय अगोदरच्या चेंडूची हायलाइट पाहतोय की काय. फलंदाज आले अक्षय आणि फलंदाज परतीच्या प्रवासाला लागले. काय गोलंदाजी झाले. फास्ट अँड डार्ट्स फ्युरियस. अतिशय चांगल्या पद्धतीची लेन. शरीरापासून थोडीशी दूर आणि कुठेतरी खेचून मारण्याची मानसिकता आली. अंगलट सरळ चेंडू सूरज अंधेर यांच्या हातखंडामध्ये. विकेटचं झालेलं पतन. दोन्ही अंकांवर धावफलक आणि 3 धक्के टीम एसबी स्पोर्ट्स कामन बीबीपाडा या संघाला.
थोडीशी बिकट आहे इथून बीबीपाडा या संघाची, कारण की 3 फलंदाज जे तंबूच्या आशयाला गेलेत आणि काय गोलंदाजी राहिले इथून प्रेम वळवी या गोलंदाजाला आपण पाहताय. गोलंदाजी मार्कवर आणलं गेलं या सेकंड स्पेल करिता. स्कोर कार्ड जणू काही फुटबॉलची धावसंख्या आपण पाहतोय की काय. फुटबॉलचा गोल स्कोर जो विशेष करून नेहमीच याच पद्धतीने पाहायला मिळतोय. 2 धाबा झाल्यात. 3 महत्वाचे धक्के जे आतापर्यंत बसले गेलेत. कुठेतरी थोडीशी जी सुरुवात आहे टीम बीबीपाडा या संघाची जी डाळमळीत जरूर झाले. इनिंगला स्थिरता हवी आहे, ती स्टेबिलिटी हवी आहे. खेचून मारण्याची मानसिकता जरूर होती. इथून सरळ चेंडू असते त्यांच्या मागे. निर्धाव चेंडूची सांगता इथून पाहायला मिळतंय. पॉवर प्लेमध्ये विशेष करून ती पॉवरफुल गोलंदाजीच राहिली अर्जुनकडनं. जो अनुभव होता तो दांडगा आणि तो अनुभव परिपूर्ण यूज केला आणि योग्य त्या पद्धतीने इथून संघाला लीड करत असताना चांगली गोलंदाजी इथून प्रेमकडनं देखील टप्पा योग्य जो हाताळला जातोय. क्षेत्ररक्षणाची विरचना तडमान तदनंतर फाईन लेग पॉईंट. क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये एक क्षेत्ररक्षक डीप कव्हरला जो विशेष करून सागर आपण पाहताय. सचिन अंधेर स्वतः लॉंगअप मध्ये स्थित आहेत. निलेश शलाग देखील आपण पाहताय लॉंगॉन सीमारेषा लगत सरबाटचा उपयोग केला जाईल. ऋतिक आहेत मिडॉमच्या दिशेने आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर मिळणार आहे. या सिंगलच्या मदतीने या सिंगलच्या साह्याने धावगती जी जाऊन पोहोचेल 3 रन्स ऑन अ कार्ड. 3 या अंकांवर हे धाव फलक जे अधोरेखित आहे. 1.2 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. बंधनात ठेवलंय कुठेतरी ललित. ललितकडे ते पोटेन्शियल आहे. एक चांगल्या पद्धतीचा खेळ खेळण्याकरिता ललितची ओळख आहे. परंतु या सिच्युएशन मधून संघाला काढणं हे थोडंसं कठीण जरूर आहे. चांगली लाईन, योग्य तो टप्पा आतापर्यंत पकडलाय प्रेमने देखील. सरळ बॅटचा उपयोग करायचा होता परंतु तितकंसं कनेक्शन जुळू शकलं नाही आणि निघून जाईल चेंडू. यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये हलकासा लेट स्विंग आहे आणि चांगली गोलंदाजी जे आतापर्यंत प्रेमकडनं पाहायला मिळत आहे. तिने चेंडूकडे एक थोडंसं खामोश ठेवलंय फलंदाजाला. क्रॉस द लाईनने उचलण्याचा प्रयत्न, यावेळेस व्हेरिएशन होतं. टप्पा पडल्यानंतर चेंडूने थोडंसं वळण घेतलं. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग आहे. पहाड कुठेतरी डाऊन दिले की लेंथ होती. त्यानंतर फिंगर रोल केले गेले होते. हलकासा कट झाला चेंडू, लेग कटर आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा हा चेंडू रिलीज झाला सरळ यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये. या पद्धतीचे चेंडू हाताळण्याकरिता तुमच्याकडे ते कंट्रोल असायला हवं आणि त्याकरिता सराव ही सक्षमता आहे फार महत्वाची आहे आणि तेच प्रेमच्या गोलंदाजीच्या माध्यमाने इथून पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी, यावेळेस इनकटर होता. अगोदर अगदी आपण पाहू शकाल जो हा चेंडू आतमध्ये आला होता. आता टप्पा पडल्यानंतर थोडासा पुन्हा एकदा आतमध्ये कट झाला. अतिशय चांगली पद्धतीची गोलंदाजी, व्हेरिएशन आहे आणि परिपूर्ण या व्हेरिएशन मध्ये ललित सारखा फलंदाज देखील स्ट्रगल करतोय. क्रिकेटचा खेळ याच पद्धतीने अगदी पुढे जात असताना कुठेतरी बिंदी गेंदेचं प्रमाण यावेळेस वाढलं गेलंय. 3 या अंकांवर 3 धक्के. पुन्हा एकदा बीट झालंय. परिपूर्ण व्हेरिएशन युक्त गोलंदाजी. ढूंढो ढूंढो रे साजना. अप्रतिम. प्रेमने प्रेमात आणि मनमोहित करणारी गोलंदाजी केले. पुन्हा एकदा लेग कटरचा वापर आणि त्या दिशेने स्वतः यष्टीरक्षक आपण पाहू शकाल वा करतो या गोलंदाजीच्या माध्यमानं. अप्रतिम. इन स्विंगर होते, आउट स्विंगर होते, सर्व काही गोष्टी ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल बीच लाईव्ह नेटवर्कवर. मनीष निजाय यांच्या माध्यमानं अॅक्युरसी दर्शवली जाते पुन्हा एकदा आणि काय गोलंदाजी राहिली. परिपूर्ण गोलंदाजी पाहतच राहावी दिवस आणि रात्र. त्याच पद्धतीने अगदी इन स्विंगर होते, आउट स्विंगर होते, ऑफ कटर, तदनंतर आपण पाहू शकलात लेग ब्रेक चेंडू. अतिशय सुरेख पद्धतीने हा चेंडू जो होता ना तो सर्वाधिक महत्वपूर्ण या षटकातील जो विशेष करून पाहायला मिळाला आणि चांगल्या पद्धतीची गोलंदाजी जी प्रेम वळवीकडनं विशेष करून पाहायला मिळते. 2 षटका समाप्त झाल्यात. परिपूर्ण खामोशी आहे. धावसंख्येवर म्हणू शकाल की पिन ड्रॉप सायलेन्स. धावेंच्या बाबतीमध्ये थोडासा शुकशुकाट पसरलाय. हा दूर करावा लागेल लवकरात लवकर. घेऊया एक ब्रेक आणि बोलणार होतो आपण मॅचच्या दिशेने. चला टीम लाखिवली संघ जर आपण उपस्थित झाला असाल तर या लवकरात लवकर. टीम आई गौदवी चिंचोटी संघ उपस्थित आहे. चांगला स्ट्रोक आहे. इनफिल्डच्या वरनं फोर्स स्ट्रोक.
फ्लॅटेड हा षटकार सरळ निघून झाले एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार गुड शॉट 6. रवी सालकरच्या अगेन्स्ट अडवलेला प्रतिहल्ला आणि चेडूने गाठला यावेळेस 6 धावेंचा पल्ला. एक्स्ट्रा कव्हरला अगदी भेदून हा चेडू निघून गेला. गुड स्ट्रोक. बाउन्सरचा उपयोग केला जातोय आणि प्रत्युत्तर दिले रवी सालकरने देखील. का मी इथपर्यंतचा प्रवास केला हे दर्शवलं जाते आणि रवीकडनं दिलेलं आहे प्रत्युत्तर. विकेटचं झालेलं पतन. फलंदाजाला बाद व्हावं लागेल. गट सामोरा जो आतापर्यंत इथून होत असताना रवी सालकर याला पण पाहत आहे गोलंदाजी मार्कवर. चांगला स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळलाय. कनेक्शन प्रॉपरली आहे. सागर हडल यांना बीट करत चढून निघून जाईल. वाईडिश एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. शॉट ऑफ द नाईट षटकार 6. सर्वोत्तम टायमिंग होतं. चांगल्या पद्धतीचं टायमिंग यावेळेस जुळलं. अतिशय चांगल्या पद्धतीचं कनेक्शन. 15 अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. सरबॅटचा उपयोग केला जाईल. चांगला स्ट्रोक आहे. अगेन्स्ट द रन ऑफ प्ले धावा शोधत होते आणि त्या धावा मिळतात. सेट डाऊन द ग्राउंड. गुड स्ट्रोक. अगदी आपण पाहता यावेळेस फलंदाजाच्या बॅटमधनं आलेल्या हर हुन्नरी प्रहार. आणखी एक मिळेल. चौकार 4. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक यावेळेस झाला कन्वर्ट. या 4 धावा येत आहेत. रोहितच्या बॅटमधनं धावसंख्येला झालेली सुरुवात. मोठा प्रहार. स्टँड अँड डिलिव्हर्ड. स्टँड अँड डिस्पॅच. पाहतच राहतील सचिन अंधेर. जणू काही रात्रीच्या अगदी या सत्रामध्ये काजवा. आणखी एक मोठा प्रहार. षटकार 6. 25 या अंकांवर धावफलक. ड्राईव्हचा स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक आहेत सागर त्या दिशेने आपण पाहताय डीप मध्ये. आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल एक सिंगल धाबी स्कोर कार्ड वर मिळेल आणि धावगतीची जाऊन पोहोचेल 26 या अंकांवर. हे धाव फलक जे अधोरेखित आहे. 26 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. 3 षटकांचा खेळ जो इथून समाप्त झालाय.
26 या अंकावर धावगती आहे. स्लॉग ओव्हरला झालेली ही सुरुवात. ऋतिक याला आपण पाहताय गोलंदाजी मार्कवर हे षटक हाताळण्याकरिता. चांगली गोलंदाजी झाली आतापर्यंत. ते कंट्रोल आहे. कुठेतरी ते कंट्रोल सुटत असताना, कारण की मागच्या षटकागणिक जवळ 23 धावा आल्यात आणि रोहितने महत्वाच्या धावा. रोहितच्या बॅटमधनं 5 चौकडी आतापर्यंत 18 धावा आपण पाहिल्यात. आणि इकडे ललित जो स्ट्रगल मध्ये आहे. ललित आतापर्यंत डॉट बॉल जास्तीत जास्त खेळला. एकही धाव त्याच्या बॅटमधनं नाहीये. थोडीशी चिंता आहे ललितच्या माध्यमानं. मोठा प्रहार खेळण्याची मानसिकता दर्शवली जाईल. चांगलं कनेक्शन बनलंय. निलेशाला बीट करत चेंडू सरळ निघून जाईल सीमारेषा पार. तगडा प्रहार. षटकार 6. धावा मिळतात आणि या 6च्या साह्याने धावफलक जे जाऊन पोहोचेल एकंदरीत 33 या अंकांवर. योग्य त्या पद्धतीचं कनेक्शन बनलं आणि त्या दिशेने सरळ चेंडू. जो ललितचा स्ट्रगल होता, या मोठ्या प्रहाराने तो स्ट्रगल झालाय समाप्त. चला, विजयी संघाचे कर्णधार. ही इनिंग समाप्त झाल्यानंतर आपण मुख्य मंचाच्या समोर येऊन लॉर्ड्सची प्रक्रिया कंप्लीट केली जाईल. सोडून दिलं जाईल या चेंडूला. बाकीचं काम पंच करतील. पंचांचा एक हात आता झालाय समांतर. नोचा इशारा आणि अतिरिक्त धावेचा सहारा. एक अतिरिक्त धाव मिळेल. एक अतिरिक्त धावेच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 34 या अंकांवर. आयोजकांच्या माध्यमाने एक सूचना आल्यात की आजच्या शेड्यूलमध्ये जे संघ होते, जे संघ उपस्थित झाले नाही, त्या संघांना 3 वर्ष पाबंदी, म्हणजेच या मैदानावर आणि मकरध्वज चषकामध्ये खेळता येणार नाही. 3 वर्ष सलग ही बंदी घातली जाते. आयोजकांच्या माध्यमाने या सूचना आल्यात. जर तुम्ही जो प्रवेश शुल्क आहे तो जमा कराल तरच मात्र तुम्हाला ती पुढील स्पर्धेमध्ये प्रवेश दिला जाईल, हे लक्षात असू द्या. 34 या अंकांवर धावगती 34. चला, घाई करा, जास्त संत होऊ नका. 3 षटकं तुम्ही बरोबर वेळेवर हाताळली म्हणून 4थं षटक हाताळण्याकरिता जास्त वेळ घेऊ नका. 34 या अंकांवर धावगती. ऋतिक याला आपण पाहताय गोलंदाजी मार्कवर. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी जरूर झालाय या षटकाकडे. आपण पाहू शकाल ललितने एक मोठा स्ट्रोक खेळलाय. फ्रीडचे सिग्नल जे आता मैदानाच्या दिशेने ऑन आहेत. पाठच्या आतलीकडा शॉर्ट फाईन लेग मध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल. एक सिंगल धाव घेण्याकरिता पूर झाले. स्ट्राईक हवी होती रोहितला आणि ती स्ट्राईक देखील मिळाले. एक सिंगल येईल. सिंगलच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 35 या अंकांवर धाव फलक. 3.3 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. मध्यंतरी रजनी स्पर्धा आपण पाहताय आणि जवळजवळ 11:15 घड्याळामध्ये वाजले गेलेत आणि इथून पहिल्या फेरीतील आय थिंक हा शेवटचा अंतिम सामना असेल. यानंतर लॉर्ड्सची प्रक्रिया आणि सेकंड हाफला सुरुवात देखील होणार आहे. पंच वळतायत. पंचांचे दोन्ही हात झाले समांतर. वाईटचा इशारा आलाय. आणखी एक अतिरिक्त धाव या स्कोर कार्डवर मिळेल आणि एक अतिरिक्त धावेच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 36 या अंकांवर. एक्स्ट्राच धावा आहेत ना, त्या कुठेतरी तुम्हाला थोड्याशा कमी खर्च कराव्या लागतील. ऋतिकवर थोडं प्रेशर जरूर आहे, कारण की स्लॉगर मध्ये गोलंदाजी हाताळणं सोपी गोष्ट नाहीये. चांगला स्ट्रोक आहे. इनसाइड आउटचा दर्जेदार स्ट्रोक रोहितच्या बॅटमधनं. क्रॅकिंग इनक्रेडिबल. अप्रतिम प्रहार रोहित है. मामला फिट है. षटकार 6. फटका सजवला अगेन्स्ट रन ऑफला आणि पुन्हा एकदा अजून मेरिट खेळला. अगदी कव्हरच्या दिशेने स्ट्रोक कन्वर्ट करणं आणि ते देखील रात्रीच्या या सत्रामध्ये. आणि काय जबरदस्त पद्धतीचं टायमिंग जुळलं. या 6च्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 42 या अंकांवर हे धाव फलक. उर्वरित या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. आतापर्यंत ऋतिकने 4 चेंडूगणिक 16 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी इथून जरूर आहे, परंतु फलंदाजी त्यापेक्षा अति सुंदर होते. समोरच्या दिशेने डिस्पॅच केलं जाईल आणि हे कनेक्शन काय आपलातून. लावले चेंडूला पंख आणि धाडलं जाते लांबच लांब. गगनचुंबी षटकार बिगी.
ज्या पद्धतीने अगदी धावसंख्या पहा, पहिल्या षटकाकडे एक धावसंख्या होती 2, त्यामध्ये 3 धक्के बसले होते. चांगली गोलंदाजी अर्जुनच्या माध्यमानं. दुसऱ्या षटकामध्ये देखील कमीत कमी धाबा. चला चेंडू हवाय, त्याची पूर्तता करा. त्यानंतर तिसरं षटक आपण पाहत आहे, ज्यामध्ये अगदी मनोरा जो आहे ना, तो अधिकाधिक उंच गेला. कारण की 23 धाबा त्या षटकामध्ये ज्या विशेष करून पाहायला मिळाल्या. आणि हे षटक जे आहे त्या स्लॉग ओव्हरमध्ये कुठेतरी आडे हात घेतलाय गोलंदाजाला, असंच म्हणावं लागेल. 22 धाबा आतापर्यंत या षटकाकडे. आणि काय बॅटिंग होते रोहितकडनं. 7 चेंडू गणिक 30 धाबा. आणि ज्यामध्ये मोठे प्रहार हे जास्तीत जास्त पाहायला मिळतात. आणि प्रत्येक फटक्यामध्ये ती एक वेगळी अदा आहे रोहितच्या बॅटिंगच्या माध्यमानं. एक इनसाइड आउटचा स्ट्रोक जो आपण पाहिला थ्रू दी कव्हर्स, आणि हा जो स्ट्रोक पहा, स्टँड अँड डिलिव्हर्ड. काय कनेक्शन जुळलं, मिडल ऑफ द बॅट कनेक्शन. आणि सरळ चेंडू निघून गेला 6 धाब्यांकरिता. शेवटचा अंतिम चेंडू समोरच्या दिशेने खेळला जातो. बॅक टू द बॉलर हेड. अगदी लॉक ऑफ वरनं क्षेत्ररक्षक सचिन अंधेर चेंडूला जोपर्यंत उचलून फील्ड करतील. हो, हे काय कळलं गेलं. मैदानाच्या दिशेने कुठेतरी आता मिस्टेक घटित झाली. आणि जवळ जवळ आता या 6 धावा स्कोर कार्डवर मिळणार आहेत. अगदी षटकाराच्या माध्यमानं नाही, परंतु एक्स्ट्राच्या माध्यमानं कुठेतरी फेकी केली गेली. परंतु फलंदाजाच्या खात्यामध्ये या धावा जुळणार आहेत जरूर. सचिन अंधेरने मात्र फेकी केली आणि त्या दिशेने आपण पाहत आहे कुठेतरी ओहो, कलेक्शन होऊ शकलं नाही. आणि बॅकअप देखील नव्हतं. आणि जोपर्यंत सिंहगडाला जाग आली तोपर्यंत खूप काही गोष्टी घडून गेल्या होत्या. 4 षटकांचा खेळ इथून समाप्त झालाय. आणि धावगती जाऊन पोहोचते एकंदरीत 54 या अंकांवर. बॅटिंग समरी आपण पाहत आहे, जिथे संतोष 3 चेंडू त्याने फेस केले, 1 धाव. आणि सुरुवातीचे जे 3 फलंदाज आहेत ना, कुठेतरी लवकरात लवकर बाद झाले. अक्षय जाधवचा खेळ देखील डकवर बाद झाला. परंतु रोहितचा स्ट्राईक रेट पहा, 8 चेंडू गडी 36 धाबा नाबाद. ललितने देखील त्याला साथ दिली. 7 धावा अगदी त्याच्या देखील बॅटमधनं. आणि जिथून 54 धावसंख्येपर्यंत संघ पोहोचला. अतिशय सुरेख पद्धतीचं कमबॅक जिथून टीम SB स्पोर्ट्स कामन बीबीपाडा या संघाकडनं. गोलंदाजी अनालिसिस आपण पाहताय. अर्जुनने एक षटक हाताळलं, ज्यामध्ये 2 धाबा दिल्या. प्रेमचं एक षटक, ज्यामध्ये फक्त आणि फक्त 1 धाव होती. आणि डॉट बॉल पहा 5 आहेत. आणि तदनंतर रवी सालकर, जिथून मॅचचं अगदी मोमेंटम शिफ्ट झालं. 23 धाब्यांचं ते षटक. आणि ऋतिकला आडे हातोच घेतलं असंच म्हणावं लागेल. 28 धावसंख्येचं षटक. पहिली विकेट 1 धाब्यांवर पडली, दुसरी विकेट 2 धाब्यांवर पडली, तिसरी विकेट अगदी आपण पाहू शकाल जवळजवळ 2 धाब्यांवर पडत असताना. आणि चौथी विकेट 9 धावा. आणि तदनंतरची पार्टनरशिप ही ललित आणि रोहित मध्ये जी विशेष करून पाहायला मिळाली. 54 धावसंख्या स्कोर कार्डवर झालेली आहे. 24 चेंडू गडी 55 धावसंख्येतून करायचे आहे. या धावसंख्येचा पाठलाग यशस्वीरित्याने होईल की नाही हे पाहण्यायोग्य. घेऊया तुर्तास हलकासा ब्रेक. आणि ब्रेक नंतर लॉटच्या प्रक्रियेकडे आपण बोलणार आहोत. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. चला, विजय संघाचे कर्णधार उपस्थित झाले असतील तर या लॉटची प्रक्रिया सत्यवानजी सापणे यांच्या शुभ हस्ताने जी कंप्लीट केली जाईल. 24 चेंडू गडी 55 धावसंख्येचा पाठलाग जो करायचा आहे.
आणि 2 सलामीवीर जे मैदानाच्या दिशेने सूरज अंधेर आणि तदनंतर अर्जुन अशी सलामीची जोडी जी मैदानाच्या दिशेने आपण पाहत आहे. 24 चेंडूगडी 55 धावा जयरामजी माळी यांच्याकडनं रोहितने जी इनिंग खेळली त्याकरिता ₹500 कॅश प्राइज जे रोहितला दिलं जाईल. 24 चेंडूगडी 55 धावा इथून करायच्या आहेत. कुठेतरी आजच्या दिवसामध्ये जो रन चेस आहे ना तो थोडासा दुरावला गेलाय. कारण की कुठेतरी धावसंख्या जी मोठी होते ती धावसंख्या डिपेंड होते. छोटी धावसंख्या चेस जरूर झाले. चेसिंग देखील फार महत्वाचं राहिलं कारण की गोलंदाजी त्या पद्धतीची आणि ताकदीचीच होती. परंतु विशेष करून प्रत्युत्तर मिळाला पाहिजे. बॅटल तेव्हाच रंगेल जेव्हा दोन्ही संघांकडनं अगदी मात्र तो प्रतिकार पाहायला मिळेल. आता या मॅच मध्ये तो प्रतिकार पाहायला मिळेल की नाही. वळूयात आपण सेकंड इनिंगच्या दिशेने. वेळीतून सुरू होईल. मनीषाला आपण पाहताय गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक एंडला सूरज अंधेर. पहिला चेंडू ऑन द राईस खेळण्याचा प्रयत्न इथून पाहायला मिळाला आणि सरळ चेंडू निघून जाईल यस्सी रक्षक यांच्या हातखंडामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. चांगल्या पद्धतीने हा चेंडू आपण पाहताय. रिलीज चांगल्या पद्धतीने झाला आणि हलकासा स्विंग होता. सरळ चेंडू निघून गेला यस्सी रक्षक यांच्या हातखंडामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. फ्रंट फुटवरून खेळण्याची मानसिकता. थोडेसे ब्लाइंड झाले. टॉप एज उडेल आणि चांगल्या पद्धतीचा झेल यस्ट्यांच्या मागे इथून टिपला जाईल. विकेटचं झालेलं पतन. फलंदाजाला बाद व्हावं लागेल. गॉन. पटका फ्रंट फुटवरून सजवायचा होता परंतु अगदी ब्लाइंड झाले असंच मी म्हणेन. कारण की आय कॉर्डिनेशन हे थोडेसे चेंडूपासून लांब गेले आणि बॅट थोडीशी अंदाधुंद फिरली. टॉपेज जुडाला आणि चांगला झेल जो इथून पाहायला मिळाला. पहिला धक्का बसलाय टिमाई गावदेवी चिंबीपाडा या संघाला. 55 धावसंख्येचा पाठलाग करत असताना रवी सालकर नेहमी कीप अँड काम राहणारा खेळाडू जो मैदानाच्या दिशेने आपण पाहताय. ऑन साईड लावून ड्राईव्हचा फटका मिळवून क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड केला जाईल. एक सिंगल धाबी स्कोर कार्डवर मिळेल. थोडासा पेशन्स ठेवलं अगदी क्षेत्ररक्षकाने त्या दिशेने की ठाऊक आहे मॅचची सिच्युएशन अगदी अजून सुद्धा खूप काही चेंडू शिल्लक आहे. प्रत्येक धावी तितकीच महत्वाची आहे. चला ज्या ज्या संघाची फॉर्मॅलिटी शिल्लक आहे ती सर्वात आधी जमा करा. नम्रतेची विनंती. चिंचोडी संघाला अगदी साल मिळाले पुढे. चला आपण देखील या लॉटच्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हा. एक या अंकांवर धाव फलक जे अधोरेखित आहे. सरबाटचा उपयोग केला जाईल. चांगला स्ट्रोक जरूर आहे परंतु चांगलं क्षेत्ररक्षण झालं. अर्जुनच्या बॅटमधनं फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने बॅकलिपला हलकस खाली ठेवलं जातं. एक सिंगल धावेल. या सिंगलच्या साहाय्याने धावगतीची जाऊन पोहोचेल. 2 रन्स ऑन अ कार्ड. दोन्ही या अंकांवर 4 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय आणि 2 धावा या स्कोर कार्डवर इथून पाहायला मिळत आहेत. अजून या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. गतीमध्ये परिवर्तन. हलकसं व्हॅरिएशन. बॅकलिप थोडीशी थांबवली होती जरूर आणि तदनंतर पंचांचा पंजा. कुठेतरी आपण पाहताय बाईचा इशारा आलाय. एक अतिरिक्त धाव या स्कोर कार्डवर मिळेल. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल. 3 रन्स ऑन अ कार्ड. 3 या अंकांवर हे धाव फलक. पाठलाग होते 55 धावसंख्येचा म्हणजे आस्किंग रिक्वायर रन रेट ऑलमोस्ट 13.50च्या घरामध्ये. म्हणजे प्रत्येक षटकाकडे तुम्हाला एकतरी मोठा स्ट्रोक हा खेळावाच लागेल. चांगली गोलंदाजी. बॅकअप दिले. हार्ड लेंथवर हा चेंडू थोडासा राईज झाला आणि सरळ चेंडू निघून जाईल यस्सी रक्षकांच्या हातकंडामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ जो इथून समाप्त झालाय. हा चेंडू पहा. रिलीज ऑफ डिलिव्हरी अतिशय सुरेख आणि काय अतिरिक्त बाउन्स आहे. बरोबर खांद्या पासनं अगदी चेंडू सरळ निघून जाईल. स्क्वेअर लेग अँगल वरून आपण पाहू शकाल योग्य त्या पद्धतीची लेंथ आहे. सरळ चेंडू यस्सी रक्षक यांच्या हातखंडामध्ये. या लॉटची प्रक्रिया जिथून कंप्लीट केली जाईल. चला वसई बेनापट्टी संघ उपस्थित आहे. प्रथमेश 11 संघाचा कर्णधार उपस्थित आहे. गाणे संघाचा कर्णधार उपस्थित आहे. नित्यसाई गणेशपुरी संघ. चला कर्णधार आपण लवकरात लवकर मार्गस्थ. विजय 11 बेलपाडा संघ तो देखील उपस्थित आहे आणि आई गावदेवी चिंचोटी. चला कर्णधार ॲपी पाठवून द्या आपण लवकरात लवकर.
प्रकाश तुंबडा एपी ते देखील उपस्थित झालेत. त्यांचं देखील करूया आपण स्वागत. सत्यपान सापणे यांना आपण पाहता ऑन स्क्रीन. आमचा समालोचन कक्ष VIP डाईस प्रकाशजी किरकिरा साहेब त्यांना देखील आपण पाहू शकाल. ऑर्गनायझर या स्पर्धेचे विशेष करून पाहायला मिळतात. वाघोबा ग्रुप कसराळीच्या या मैदानावर एक दर्जेदार स्पर्धा मकरध्वज चषक ची रूपरेषा. सरबाटचा उपयोग केला जाईल. चांगलं कनेक्शन बनलंय जरूर. एका टप्प्याखेर चढून सीमारेषा पार. लॉंगॉप आणि लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाला भेदून आणि चिरून मिळतील यावेळेस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चौकार 4. रवी सालकरच्या बॅटमधनं हा पहिला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चौकार इथून पाहायला मिळतोय. दोन्ही क्षेत्ररक्षकाला बीट करत चढून निघून गेला सीमारेषा पार. 7 अंकांवर धावफलक अधोरेखित आहे. चांगलं कनेक्शन पुन्हा एकदा आहे, परंतु यावेळेस टायमिंग ते साध्य झालं नाही आणि लॉंग ऑन मध्ये पकडले जातील. हा बसेल दुसरा धक्का. टीम आई गावदेवी चिंबीपाडा या संघाला वळणार. आपण सेकंड हाफ मधील पहिला सामना. दोन संघ जे असतील, एकीकडे वसई बेनापट्टी आणि दुसरीकडे टीम आई गावदेवी गाणे. या दोन संघादरम्यान सेकंड हाफ मधील पहिली मॅच जी पाहायला मिळणार आहे. तदनंतर सेकंड हाफ मधील दुसरी मॅच प्रथमेश 11 आणि टीम आई गावदेवी चिंचोटी ही दुसरी मॅच असेल. सेकंड हाफ मधील मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. तदनंतर चालू सामन्यातील विजयी संघ आणि विजय 11 बेलपाडा ही तिसरी मॅच म्हणजे नित्यसाई गणेशपुरी संघाला मिळाले बाय आणि थेट तो जाईल तिसऱ्या फेरीमध्ये. अभिनंदन विकी काले अँड ऑल टीम. चला लगेचच टॉसचा कॉल तो केला जाईल. सात अंकांवर धावफलक अधोरेखित आहे. 7 रन्स ऑन अ कार्ड. 2 धक्के जे आतापर्यंत बसले गेलेत. त्यामुळे बॅटर सचिन अंधेर या फलंदाजाला आपण पाहत आहे. मोठा प्रहार करण्याची मानसिकता. कनेक्शन तर चांगलं आहे आणि त्या दिशेने क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चढून निघून जाईल सीमारेषा पार. सचिन अंधेरच्या बॅटमधनं या रात्रीच्या अंधारामध्ये एक झन्नाटेदार षटकार 6. धाब्यांचं कलेक्शन 6च्या रूपाने आणि धावगती जाऊन पोहोचेल 13 रन्स 13 या अंकांवर. चांगला स्ट्रोक सचिन अंधेरच्या बॅटमधनं. खोलवर लेन जरूर हाताळले. धाव घेण्याचा मानस आहे. अर्जुन 4 झाले धाव घेण्याकरिता. आता कुठेतरी बॅकअप जे थोडंसं उशिराने जरूर आले आणि तोपर्यंत 2 धाबा या स्कोर कार्डवर मिळणार आहेत. या दुहेरीच्या मदतीने या दुहेरीच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 15 या अंकांवर. 15 रन्स ऑन अ कार्ड. मागील इनिंग मध्ये देखील एक्स्ट्राच्या स्वरूपाने जवळजवळ 6 धाबा आल्या. त्या अगोदरच्या मॅच मध्ये देखील एक्स्ट्राच्या स्वरूपाने 6 धाबा पळून काढल्या. 15 धाबा या स्कोर कार्डवर लागल्या जातात. रन्स ऑन अ कार्ड. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज. मोठा प्रार जरूर करायचा आहे. फाईन लेग क्षेत्रामध्ये अगदी झेल कन्वर्ट करण्याकरिता प्रयत्न जरूर झाला. आता पाटलागा थोडासा लांबवरचा जरूर आहे आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल सिंगलला डबल. आता तिसऱ्या धाबेचा प्रयत्न झालाय. सचिन अंदर जेंडर झोन कडे आहेत. या धाबेची आवश्यकता होती का हा एक प्रश्नचिन्ह होता. सचिनचं बाद आणि आता इथून आपण पाहत आहे की थोडासा स्ट्रगल जो इथून पाहायला मिळाला आहे. गावदेवी चिंबीपाडा या संघाचा विकेटचं झालेलं पतन. सचिन अंधेरचा खेळ झालाय समाप्त. गॉन.
17 या अंकांवर हळूवारपणे खतरा आई गावदेवी चिंबीपाडा या संघाकरिता. नवीन बॅटर आता मैदानाच्या दिशेने निलेश बुरकुड नॉन स्ट्राईक एंडला. बाटची एज अँड टेकन. सचिन अंधेर देखील रनआउटच्या स्वरूपाने बाद आणि अर्जुनला देखील परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. स्थिती आता बिकट नाही तर नाजूक झालंय आणि नाजूक स्थितीतून आता गंभीर स्थितीमध्ये वाटचाल होईल का, हा देखील एक प्रश्नचिन्ह. सेकंड हाफ मधील जे सामने होणार आहेत ते 3-3 षटकांचे होतील, याची दक्षता घ्या प्रत्येकाने. धन्यवाद. आयोजकांच्या माध्यमानं या सूचना पोहोचल्यात. टीम गावदेवी गाणे या संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. ही टॉसची अपडेट. टीम वसई बेनापट्टी संघ दोन्ही दिग्गज संघ जे आमने सामने असतील. सेकंड हाफ मधील जे सामने आहेत ना त्यामध्ये चुरस ही तितकीच महत्वाची आहे. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा गाणे संघ लवकरात लवकर. 17 या अंकांवर धावगती. 4 धक्के आतापर्यंत बसल्यात. हे षटक हाताळण्याकरिता रोहित. काय बॅटिंग राहिली रोहितकडनं, अतिशय सुरेख. कणकर हिटिंग जी विशेष करून पाहायला मिळाली. नावातच रोहित आहे आणि त्या पद्धतीने आपण पाहू शकाल बॅटिंग जी विशेष करून पाहायला मिळाली. 17 या अंकांवर 4 गडी बाद. खेचून मारण्याची मानसिकता जरूर होती. सरळ चढून निघून जाईल यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये. आता इथून प्रयत्न तेव्हाच यशस्वी होतील जेव्हा तुम्ही धाब्यांच्या बाबतीत आता थोडासा विचार कराल. मोठे स्ट्रोक खेळणं तितकंसं आसान तर नसेल, कारण की गोलंदाजी आतापर्यंत चांगली झाले. टीम SB स्पोर्ट्स कामन बीबीपाडा या संघाकडनं चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत ते माइंडसेट आहे. ओहो, हेडशॉट. कुठेतरी आपण म्हणू शकाल की झोप उडवणारा चेंडू. चला सर्वात आधी त्या खेळाडूला पहा. बाउन्सर तिखट होता आणि बरोबर आपण पाहू शकाल फेसला आदळला गेला आणि इथपर्यंत त्या बाउन्सरचा आवाज आला जेव्हा मात्र चेंडू आणि चेहऱ्याचं मिलन झालं. तिखट बाउन्सर होता. अतिशय चांगल्या पद्धतीने अगदी आपण पाहू शकाल खांद्याचा जोर जो विशेष करून पाहायला मिळाला. बरोबर अगदी आपण पाहताय फेस लाईनला हा चेंडू आदळला गेलाय. पाणी हवं असेल निलेश तर आपण मागू शकता. तिकट बाउन्सर यावेळेस पाहायला मिळतोय. जरी सुद्धा चेंडू रबरचा असला 120 ग्राम अगदी त्याचं वजन असलं ना तरी देखील हा चेंडू लागतो आणि त्याची कळ आहे ना ते खेळाडूलाच ठाऊक असेल. एकेंडे सागर हाडल जो विशेष करून आपण पाहताय कानमंत्र तर जरूर दिला जातोय, परंतु हा कानमंत्र कामास येईल का, कारण की लवकरात लवकर आता ते उत्तर द्यावं लागेल अन्यथा या मॅच मध्ये फार मागे राहील आई गावदेवी चिंबीपाडा हा संघ. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा रोहित इथून सुसज्जित होईल. पुढा प्रार जरूर करायचा आहे, परंतु फटका हवेमध्ये उभा झालाय. पॉइंट क्षेत्रात क्षेत्ररक्षक येईल, तो चुकी करणार नाहीये. आता परिपूर्ण कंट्रोल मध्ये अगदी ठेवत असताना या इनिंग मधील बॅटिंग थोडीशी नामुष्की ओढावले, कारण की सचिन अंधेर बाद झाल्यानंतर फलंदाजांची लाईन लागलंय. आणखी एक धक्का बसेल. फलंदाज बाद गॉन. सतरा अंकांवर 6 धक्के. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पुन्हा एकदा इथून पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉल 4 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय आणि 17 या अंकांवर जवळ जवळ 6 धक्के. धावसंख्या जाग्यावर स्थिर आहे. त्याच गोष्टीची उल्लेखना मी सुरुवातीलाच केली होती की कुठेतरी धावसंख्या जेव्हा जास्त मोठ्या प्रमाणात आहे ना त्या धावसंख्येचा पाठलाग होतच नाहीये. म्हणजेच कुठेतरी चेस करणं
या रात्रीच्या अंधारास, या अंडर फ्लड लाईट मध्ये, या रजनी स्पर्धेमध्ये थोडंसं कठीण जरूर आहे. आतापर्यंत ते प्रत्युत्तर द्यायला पाहिजे होतं. सागर एकेडने आपण पाहताय आणि नव्यानं बॅटर शैलेश याला आपण पाहू शकाल स्ट्राईक एंडला. गोलंदाजी मार्कवर इथून पुन्हा एकदा गोलंदाज सुसज्जित होईल. खेचून मारण्याची मानसिकता सरळ चढून निघून झाली असती रक्षक यांच्या हातखंडामध्ये. म्हणजे 3 षटकांचा खेळ झाला. अद्यावत 17 या अंकांवरच धावसंख्या आहे. म्हणजेच उर्वरित चेंडूंचा खेळ असेल इथून तुमच्याकडे 6 आणि जवळजवळ 38 धावसंख्येची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. 6 बॉल्स रिमेनिंग, 38 रन्स रिक्वायर्ड टू विन. रोहितचा परफॉर्मन्स A1 क्वालिटी दर्जाचा. मिडन ओव्हर हाताळली, मागचं षटक काय राहिलं अप्रतिम. सर्व काही गोष्टी सुरळीत चालल्या रोहित करिता. शरापासनं थोडीशी लेंथ बाहेरच्या दिशेने पण जवळतात गणेश धावडे. वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धावी स्कोर कार्डवर मिळणार आहे. एक अतिरिक्त धावेच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 18 या अंकांवर. योगेश याला आपण पाहताय 18 धावा या स्कोर कार्डवर अधोरेखित आहेत. अक्रॉस पॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला आणि सरळ चेंडू निघून जाईल यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. खेचून मारण्याची मानसिकता इथून पाहायला मिळाली आणि सरळ चेंडू निघून जाईल. असं वाटलं की वन साइडेड हा मुकाबला गेलाय, कारण की जिथे सुरुवातीपासूनच उत्तर मिळालं नाही. जरूर सचिन जर उभा राहिला असता तर निश्चित स्वरूपाने बॅटर रंगलं असतं. अर्जुन देखील लवकरात लवकर बाद झाला. पण क्रिकेटच्या पटलावर सर्वात दुर्दैवी बाद होणं म्हणजेच काय तर ते आहे धावचीत. आणि कधी कधी फलंदाजाला धावचीत बाद व्हावं लागतं आणि ते दुर्दैवच आहे. परंतु क्रिकेटच्या मॅचमध्ये नेहमीच तुम्हाला उभारी घ्यावी लागते. झाले गेले ते विसरावं लागतं आणि नव्याने सुरुवात ही करावी लागते. या मॅचमध्ये जो कमबॅक होता ते तिसऱ्या षटकापासून आणि तो विशेष करून इथून पाहायला मिळाला. जास्तीत जास्त बाहेर आहे. वाईटचा इशारा आलाय. एक अतिरिक्त धावी स्कोर कार्डवर मिळेल आणि एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 2-0. 20 रन्स ऑन अ कार्ड, 20 या अंकांवर हे धाव फलक जे इथून पाहायला मिळते. 3 चेंडूंचा खेळ जो इथून आता इथून शिल्लक असेल. 35 धावसंख्येचा पाठलाग जो अजून सुद्धा करावा लागेल आणि फार मोठा फरक राहिलाय. हा फरक तेव्हाच कमी झाला होता जेव्हा जर तुम्ही मोठे स्ट्रोक खेळले असते. परंतु सुरुवातीपासूनच कुठेतरी ती फलंदाजी थोडीशी विखुरली गेली आणि आता या मॅच मध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता 2 चेंडूंची शिल्लक आहे. सगळ्या हाडालच्या बॅटमधनं सरळ बॅटचा उपयोग केला जातोय आणि लॉंगर मध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल. फक्त स्ट्राईक रोटेट केली जाते. आता एका चेंडूची सांगता या इनिंग मधील शिल्लक असेल. या मॅच मध्ये देखील शिकण्यासारखं बरंच काही आहे की कशा पद्धतीने तुम्ही प्रत्युत्तर देऊ शकता शेवटच्या अंतिम षटकाकडे देखील. सुरुवातीला विकेट जास्तीत जास्त गेले होते, म्हणून मी सातत्याने त्याच एक गोष्टीचा उल्लेख करेन की तुम्ही किती क्रमांकावर उतरले ते महत्वाचं नाही. तुम्ही कितव्या क्रमांकावर उतरून किती चेंडूमध्ये काय इम्पॅक्ट टाकलाय ना ते महत्वाचं आहे. म्हणून क्रिकेट हा खेळच क्षमतेचा आहे आणि क्रिकेटमधील हे सातत्य तुम्हाला टिकवायचं आणि ते सातत्य रोहितने टिकवलं. 8 चेंडूगडी 36 धावा नाबाद.